नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 8वी गणित प्रकरण पहिले परिमेय व अपरिमेय संख्या सराव संच 4.1 मधील उदाहरणे अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला बघा, वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवली आहे। त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खाली कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत। त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा। आपल्याला संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही संख्या दाखवली असून त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील ज्या रिकामी जागा दिल्या त्या कृती आपण कशा पूर्ण करायचं हे सांगितलेलं आहे। कृती बघा, संख्या रेषेवर Q हा बिंदू रिकामी जागा ही संख्या दर्शवते। तर ही आकृती आहे। या आकृतीमध्ये बघा, संख्या रेषेमध्ये Q हा बिंदू कोणती संख्या दर्शवत आहे? संख्या रेषेवर Q हा बिंदू वर्गमुळात 2 ही संख्या दर्शवित आहे। म्हणून या रिकामी जागेमध्ये आपण लिहू वर्गमुळात 2। Q बिंदूपाशी एक लंबरेषा काढली आहे। Q बिंदूपाशी एक लंबरेषा काढलेली आहे। त्या रेषेवर एक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे। बघा, 0 ते 1 हा एक अंतर Q ते R जेवढा अंतर आहे। OR जोडल्यामुळे त्रिकोण ORQ हा काटकोन त्रिकोण मिळतो। त्यानंतर बघा, R आणि O हे बिंदू आपण जोडल्यामुळे काटकोन त्रिकोण ORQ हा त्रिकोण तयार झालेला आहे। त्यामुळे बघा, लांबी OQ बरोबर वर्गमुळात 2, लांबी OQ वर्गमुळात 2 एवढं अंतर आहे। त्यानंतर QR हा एक अंतर आहे। मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार बघा, या त्रिकोणामध्ये कर्ण कोणता आहे? तर कर्ण कोणासमोरील बाजू OR म्हणजे हा कर्ण आहे, OR कर्ण आहे। तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, असा पायथागोरसचा प्रमेय आहे। OQ हा पाया आहे आणि RQ ही उंची आहे। पायथागोरसच्या प्रमेयानुसार लांबी ORचा वर्ग बरोबर लांबी OQचा वर्ग अधिक लांबी QRचा वर्ग। OQ किती दिला आपला? वर्गमुळात 2 आणि QR आहे 1। मग वर्गमुळात 2 चा वर्ग 2 येईल आणि 1 चा वर्ग 1। मग 2 अधिक 1 बरोबर किती? 3। म्हणून लांबी OR बरोबर वर्गमुळात 3। तर अशा प्रकारे कृती पूर्ण केलेली आहे। संख्या रेषेमध्ये वर्गमुळात 2 ही संख्या दिलेली असून आपल्याला वर्गमुळात 3 ही संख्या दाखवायची आहे। तर ती दाखवण्यासाठी जी कृती दिली आहे ही कृती आपण पूर्ण केलेली आहे। दुसरा प्रश्न आहे, संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा। पहिल्या उदाहरणामध्ये बघा, आपण वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवली तेव्हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला। पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवली। तर इथं पण आपण त्याच पद्धतीने सोडवून घ्यावायचं आहे। बघा, पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर उर्वरित दोन बाजू कोणते? पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग यांच्या बेरजे इतका असतो। तर प्रश्नामध्ये बघा, आपल्याला वर्गमुळात 5 ही संख्या दर्शवायची आहे। म्हणजे वर्गमुळात 5 हा काय झाला? कर्ण झालं। तर कर्ण वर्गमुळात 5 चा वर्ग बरोबर पाया। आता पाया आपण किती घेतलं पाहिजे जेव्हा आपल्याला वर्गमुळात 5 मिळेल? तर बघा, पाया आपण घेऊ 2 म्हणजे 2 चा वर्ग अधिक उंची घेतलं 1 चा वर्ग। वर्गमुळात 5 चा वर्ग किती होतो? तर 5 आणि 2 चा वर्ग 4 अधिक 1 चा वर्ग 1। मग 4 अधिक 1 5, दोन्ही बाजू समान झाले म्हणजे आपल्याला पाया घ्यायचा आहे 2 आणि उंची घ्यायची 1। म्हणजे संख्या रेषेवर शून्यापासून आपल्याला 2 एकक अंतर घ्यावयाचे आहे। तर सर्वप्रथम आपण एक संख्या रेषा काढून घेऊ। मध्ये 0 लक्षात घ्या, आपण पाया 2 घेतला आहे त्यामुळे आपल्याला 2 एकक अंतर सोडायचे आहे।
1 एकक 2 एकक, इकडे डावीकडे पण 1 एकक 2 एकक, डावीकडे -1 -2, उजवीकडे 1 2. या बिंदूला आपण नाव दिलं O. त्यानंतर काय करायचं आपल्याला, या 2 एकक अंतरामधून एक लंब टाकायचा आहे. लंब टाकण्याकरिता आपल्याला कोन मापकचा वापर करावायचा आहे. तर कोन मापक आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि 90 अंश येथे आपल्या कोन मापकाच्या साहाय्याने आपल्याला बिंदू मिळाला आहे. याला आपल्याला असं जोडून घ्यावायचं आहे. या बिंदूला नाव देऊ आपण A. त्यानंतर बघा 0 ते 1 हा 1 एकक अंतर आहे. एवढाच अंतर आपल्याला वरती पण घ्यावायचं आहे. बघा 0 ते 1 एकक जेवढा अंतर आहे तेवढा अंतर आपल्याला इथे घ्यावायचं आहे. या बिंदूला नाव देऊ आपण B. नंतर काय करायचं, हा OB जोडून घ्यायचा आहे. OB हा आपला कर्ण झाला आहे. बघा OB ला जोडल्यामुळे हा एक त्रिकोण झाला. त्रिकोण OAB हा त्रिकोण झाला आहे. हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. त्यामुळे OB हा काय कर्ण आहे. नंतर काय करायचं आहे आपल्याला कंपासमध्ये O ते B या बिंदूवर अंतर घ्यायचं आहे आणि या B बिंदूमधून संख्या रेषेवर आपल्याला एक कंस काढून घ्यावायचा आहे. B बिंदूमधून संख्या रेषेवर कंस काढलं. कंस काढल्यानंतर बघा कंस संख्या रेषेला ज्या बिंदूमध्ये छेदत आहे त्या बिंदूला आपण C नाव देऊ. त्या बिंदूला आपण C नाव दिलं. तर बघा हे 2 एकक अंतर हा 1 एकक अंतर आहे आपण इथं उदाहरणात घेतल्याप्रमाणे. त्यानंतर हा C बिंदू आहे. हा C बिंदू म्हणजे वर्गमुळात 5 ही संख्या आहे. तर अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवू शकतो. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, संख्या रेषेवर वर्गमुळात 7 ही संख्या दाखवा. तर बघा वर्गमुळात 7 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं आहे. तर याकरिता आपण अगोदरच ज्याप्रमाणे पायथागोरसच्या प्रमेयानुसार, तर अगोदरच्या उदाहरणामध्ये बघा आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवर दाखवल्या. त्याचप्रमाणे अगोदर आपल्याला संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवून घ्यावायची आहे. तर आकृतीमध्ये आपण बघू शकतो वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवर दाखवलेली आहे. त्यानंतर बघा आपल्याला वर्गमुळात 7 ही संख्या रेषेवर दाखवायचं आहे. तर वर्गमुळात 7 ही संख्या रेषेवर दाखवण्याकरिता काय करायचं आहे, या पायरीपर्यंतच्या सर्व कृती सेम आहेत. नंतर बघा आपल्याला हे वर्गमुळात 5 दिलेले आहे. या वर्गमुळात 5 मधून आपल्याला पुन्हा संख्या रेषेवर एक लंब टाकून घ्यावायचा आहे. 90 अंशाचं बिंदू घेतलं. या बिंदूला आपण जोडून घेऊ. नंतर 0 ते 1 एवढा हा 1 एकक अंतर आहे. हा एवढा 1 अंतर आपण कंपासात घेऊन C बिंदूपासून आपण तो अंतर मोजून घ्यायचा आहे जो लंब काढला आहे त्यावर. तर बघा इथं आपल्याला हा बिंदू मिळालेला आहे. या बिंदूला नाव देऊ आपण D. त्यानंतर आपल्याला O आणि D हा जोडून घ्यावायचा आहे. ठीक आहे. OD जोडल्यामुळे बघा त्रिकोण OCD हा एक काटकोन त्रिकोण झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला कंपासमध्ये O ते D एवढा अंतर घ्यायचा आहे आणि या D बिंदूमधून संख्या रेषेवर आपल्याला कंस काढून घ्यावायचा आहे. D बिंदूमधून संख्या रेषेवर कंस काढलं. त्यानंतर संख्या रेषेवर कंस जिथं छेदतो त्या बिंदूला नाव देऊ आपण E. आणि हा E बिंदू म्हणजे वर्गमुळात 6 ही संख्या आहे. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये वर्गमुळात 7 ही संख्या दाखवायची आहे. त्यामुळे परत आपण
संख्या रेषेवर या ई बिंदूमधून लंब काढू. लंब काढण्यासाठी आपण कोनमापकाचा वापर करत असतो. ई बिंदूवर आपण बरोबर कोनमापकाचा मधला भाग घेतला, त्यानंतर बघा 90 अंशाचा माप घेऊन आपल्याला लंब काढून घ्यावायचा आहे. लंब काढल्यानंतर परत 0 ते 1 एक अंतर आपल्याला घ्यावायचं आहे आणि या ई बिंदूमधून पण आपल्याला लंबाची लांबी एक अंतर घ्यावायची आहे. एक अंतर घेतल्यानंतर बघा या बिंदूला आपण नाव दिलं F. नंतर बघा आपल्याला O ते F जोडून घ्यावायचं आहे. OF जोडल्यामुळे बघा परत OEF हा एक नवीन त्रिकोण झालेला आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. परत काय करायचं आहे आपल्याला O ते F एवढा अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. O ते F एवढा अंतर कंपासमध्ये घेतल्यानंतर ह्या F बिंदूमधून संख्या रेषेवर आपल्याला कंस काढून घ्यावायचा आहे. कंस काढल्यानंतर बघा हा कंस जिथं छेदतो त्या बिंदूला नाव देऊ आपण H आणि हा H बिंदू म्हणजे वर्गमुळात 7 ही संख्या आहे. तर अशा प्रकारे आपण वर्गमुळात 7 ही संख्या रेषेवर दाखवू शकतो. तर संख्या रेषेवर संख्या दाखवण्याकरता अगोदर बघा आपल्याला वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवर दाखवून घ्यायचा आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार अगोदर आपल्याला या प्रकारे सोडून घ्यावायचं आहे. त्यानंतर वर्गमुळात 5 संख्या रेषेवर संख्या दाखवल्यानंतर वर्गमुळात 6 ही संख्या रेषेवर दाखवायची आणि नंतर वर्गमुळात 7 ही संख्या रेषेवर दाखवायची. तर अशा प्रकारे आपण वर्गमुळात 7 ही संख्या रेषेवर दाखवू शकतो. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.